जोरदार झालेल्या पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिली आहे। या उघडीपीमध्ये शेतकरी आपल्या शेतातील सर्व प्रलंबित कामे करून घेत आहे। लवकरच पुन्हा एकदा राज्यात दमदार पावसाला सुरुवात होणार असल्याबाबतची माहिती हवामान तज्ञ पंजाबराव डंक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 17 जुलै 2026। आजपासूनचा नवीन अंदाज देणार आहे। राज्यात आज 17 जुलै पासून आज बऱ्याच भागामध्ये पावसाला वाढ होत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सगळ्यात जास्त आज मध्ये नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरामध्ये काय होणार आहे, आज चांगल्या स्वरूपाचा पाऊस आज पडणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। पण राज्यात आज देखील काय होणार आहे, 17 जुलैला इकडं मराठवाड्यामध्ये देखील परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर इकडं, त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या परिसरात देखील आज 17 तारखेपासून आज बऱ्याच भागात पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। 17, 18, 19ला हे राहील, पण 20 तारखेच्या नंतर बऱ्याच भागामध्ये आणखी बराच भाग कव्हर करणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबईकडे देखील काय होणार आहे, आज देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होईल, पण मुंबई, नाशिक आणि कोकणपट्टीकडे मात्र 25 तारखेनंतर मात्र जोराचा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मुंबईकरांनी घ्यायचा। कारण की मुंबईकडे 25 तारखेनंतर मुंबईकडे शेवटच्या आठवड्यात मात्र जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर तिकडे देखील काय होणार, 25 मध्ये शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस पडणार आहे। पण आज 17 तारखेपासूनच बऱ्याच भागामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुणे जिल्हा, इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा सगळीकडे बऱ्याच भागामध्ये आज पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे। म्हणजे आजपासून चांगला पाऊस वाढणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर विदर्भामध्ये तर आज चांगला पाऊस असणारच आहे, पण विदर्भात देखील 20 तारखेच्या नंतर 20 जुलैच्या नंतर आणखी पावसामध्ये वाढ होणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर सारांशमध्ये सांगतो की आज 17 तारखेपासून ते 5 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस असाच दररोज वेगवेगळ्या भागात पडतच राहणार आहे आणि जे संपूर्ण जे शेतकऱ्याचे पीक आहेत त्यांना सगळ्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आषाढी एकादशी 25 तारखेला आहे, तर पंढरपूरला मात्र दुपार 4च्या दरम्यान संध्याकाळी मात्र थोडाफार प्रमाणात पाऊस असणार आहे म्हणून यात्रेकरूंनी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की 25 तारखेला तिथं पाऊस थोडाफार पडणार आहे, जास्त काय असा मोठा नाही, म्हणजे नुकसानकारक नाही, मुसळधार तसा काय नाही, उगाच थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज यात्रेकरूंनी देखील घ्यायचा म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर राज्यात मात्र 27-28च्या नंतर बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे आज देखील